न सुटे हा संसार भय वाट परे न सुटे हा संसार न सुटे हा संसार न सुटे हा संसार भय वाटे पर न सुटे हा संसार। वैराग्याची शक्ती फार वेगळी आहे। ज्ञानोबराय म्हणतात वैराग्य काय आहे बाबा, आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितियाथी का वमिलिया अन्ना जैसी लाळन घोटे रसना का अंगन सुये अलिंगणा प्रीताचिया का व्याघ्र विवराण वचवे। जिवंत झारा लागतो वैराग्याचा। ओगी वरवर साचलेलं वैराग्य सप्त्यापुरते सगळेच वैराग्यवान असतं। काय जरा थोडं साधं बोलू का, श्रावणात सगळेच माळकरी की हो। विठ्ठल 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 सिजनेबल भक्ती सगळ्याकडेच आहे। काय सीजन आलं की त्या त्या पद्धतीनं चालते। श्रावण आला की बरोबर जशाच तसं ओके। जरी म्हणलं होय काय नाही नाही असलं नाही काय, श्रावण आहे का श्रावण आहे, तीच माणसं भाद्रपदात भेटण्यासारखी नसतात। विठ्ठल 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 असू द्या, चालायचंच, जगाची रूढ आहे, जगाची रीत आहे। पण हे विकार जिंकणं इतकं सोपं नाही। बरं, हे विकार जे आहेत त्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? काम क्रोध लोभ मद मत्सर। लोभाचं तर सांगूच नका। माणूस किती म्हणू द्या मला लोभ नाही, किती म्हणू द्या लोभ नाही, लोभाविष्टो नरोवित्तम। शास्त्र सांगतं शक्यच नाही लोभ जाणं। कितीही लोभ गेला कुणाचा? फक्त थोड्या लोकांचा लोभ गेला। त्यांची नावं सांगितलीत नाथ महाराजांनी। शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूने हरीची झाले। त्यांचा लोभ गेला। शुकाचार्यांचा गेला, दत्तात्रयाचा गेला, कपिलाचार्यां, बाकीचे उग कुणी म्हणून एक माझा लोभ नाही सगळ्या। आणि हे नरकाचे दार आहेत। कामम क्रोधम तथा लोभम त्रिविधम नरकस्य द्वारम। पण असले म्हणून काय झालं, चुकत थोडेच असतात। ह्या सगळ्या विकाराचं मूळ कशात आहे? त्याचं नाव आहे अहंकार। मुळामध्ये अहमची स्फुरणा झाली जीवात्म्याच्या ठिकाणी, म्हणूनच हे सगळे विकार संबंधात आले की नाही। जर अहमची स्फुरणा नसती झाली आणि स्वस्वरूपामध्ये आपण प्रतिष्ठित झालो असतो तर आपण निर्विकाल निर्विकल्प आणि निर्विशुद्ध स्वरूपामध्ये प्रतिष्ठित असतो। आपल्याला विकारवान होण्याचं कारणच अहंतेची स्फुरणा आहे। अहम देह अस्मि इति प्रथम अध्यासः। जी अध्यास वृत्ती जीवात्म्याला झाली, काय कशामुळे झाली, जीवदशा कशामुळे आली? पंचदशीमध्ये विद्यारण्याने सांगितलंय चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगदेहशय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते। मुळामध्ये चैतन्य रूपी अधिष्ठानावरती चिदाभास आणि त्या चिदाभासाला कारण शरीराचा झालेला सांघातिक स्थितीचा जो समन्वय आहे त्याला जीवदशा असं म्हटलंय। कारण पुढे समन्वितो जीवदशायाम असाही श्लोक आपल्याला सापडतो। समन्वित आहे ती जीवदशा। बरं, आता हे समन्वय झाला कशाने? कारण देहाला मी मानलं। कुणी मानलं? चैतन्यरूप अधिष्ठानावरती झालेली अविद्यावरणाची जी स्फुरणा, त्या स्फुरणेने मानलं काय की मी आहे। कारण देहाला मी आहे मानलं। आणि जो चिदाभास प्रतीतीला येत होता तो या मीच्या संबंधाने असल्यामुळे माझं मानलं। मग अहम ममते जिया लवड सवडे असा सगळा गहन वेदांताचा विषय पुढे पुढे वाढत जाईल, पण तो जास्त वाढवत नाही। अहंकाराने तर आपल्याला साधुत्वाकडे येऊच दिलेलं नाही बरं का। फार अवघड असतो अहंकार। एकदा महर्षी नारद हिमालयामधून चालले होते। जात असताना गंगेच्या काठावरती एका ठिकाणी रमणीय असा तटवर्ती प्रदेश पाहिला। गंगेचा काठ बरं का, गंगेचा काठ। गंगा कुठे? हिमालयामध्ये। आता आपल्या गोदावरीलाही आपण गंगाच म्हणतो है की नाही, पण मूळ गंगा जी आहे, ज्या 4 धारा महादेवाच्या जटेतून उत्पन्न झाल्या, सीता, अलकनंदा, भद्रा आणि चक्षु। आत्ता जे हरिद्वारला किंवा काशीला गंगा वाहते तिचं नाव अलकनंदा असं आहे बरं का मुळामध्ये।
तिलाच पुढे भगीरथ राजाने तप करून आणलं म्हणून भागीरथी म्हणा. जन्नू राजाने आधी ते पाणी पिलं, नंतर कानातून काढलं, तो तिचा पिता झाला म्हणून जान्हवी नाव झालं. असे पुष्कळ नाव आहेत. तो सगळा इतिहास मी काढत बसत नाही. गंगेच्या काठावरती महर्षी नारद चाललेले आणि जाताना एका ठिकाणी रमणीय असा प्रदेश पाहिला. हिमालयामध्ये एक सुंदर गुहा आणि त्या गुहेच्या समोर अशी वृक्षवल्ली, फुलाची झाडं, पिंपळाची झाडं आणि त्याच समोर चातक, सारस असे पक्षी, मोर वगैरे नृत्य करतात. सुंदर रमणीय स्थान पाहिलं. नारदाला वाटलं चला जागा खूप छान आहे, आपण इथं तप करायला पाहिजे. चांगली जागा बघितली की तुमच्या मनात काय येतं याच्यावर अवलंबून आहे तुम्ही कोणत्या स्थितीवर आहात. अशी भारी जागा दिसली की आपल्याला काय वाटतो, एकटा उगच आलो, पोरण ते घेऊन आलो असतो तर. पोरण ते कळते का, ते आधी कळत असेल. विठ्ठला 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 पण ज्याची त्याची अवस्था आहे. संतांना तशी जागा दिसल्यावर त्यांना तप आठवतं, जप आठवतो. ते संत महात्मे आहेत नारदजी, म्हणून त्यांना वाटलं की बाबा चला आपण इथं तप करावं. म्हणून त्यांनी पद्मासन घातलं, प्रणवाचा उच्चार केला आणि तपश्चर्या सुरू केली. 1-2 वर्ष नाही, 12,000 वर्ष. किती? 12,000 वर्ष तप सुरू नारदाचं. इंद्राचं आसन डोलायला लागलं, डोलायमान झालं. इंद्राने विचार केला कदाचित माझी गादी पाहिजे म्हणून तर हे तप करत नसतील ना. कोणी तप करायला लागलं, कोणी चांगलं अनुष्ठान करायला लागले की पहिल्यांदा दुखतं पोटात ते इंद्राच्या. कोणाच्या पोटात दुखतं? आणि म्हणून प्रत्येक चांगल्या कार्याच्या आरंभी इंद्राला एक प्रार्थना आहे बरं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषाः विश्वे देवाः स्वस्तिर्नस्तारक्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हे इंद्रदेवा, आम्ही तुमच्या गादीसाठी काही करायलो नाहीत, तुम्ही काही ताण घेऊ नका, आम्हाला पुण्यकर्म करू द्या. काय काही माणसांनी सहकार्य नाही केलं तरी अडचण नसते बरं का, पण अडचण न आणणं हेच त्यांचं सहकार्य असतं. काही माणसं असे असतात जगात बरं का. हा सप्त्याला देणगी नका देऊ द्या, इकडं नका येऊ द्या, पण काही अडकुता नाही घालणं हीच मोठी देणगी त्यांची. त्यांना म्हण तरी त्यांना धन्यवाद म्हणे जाव. ते म्हणतील आम्ही काही दिलं नाही, आलो नाहीत म्हणूनच धन्यवाद ना, नाही तर दुडगूस घातला असतं तर काय करावं. विठ्ठला 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 विठ्ठला. आता पाहुणे घरी आले ना कधी की लहान लेकरांनी फक्त एक काम करायचं असतं. काय? पाणी द्यायचं का, चहा द्यायचं का, त्यांना बोलायचं का? नाही हो, काहीच करू नका तुम्ही, फक्त शांत राहा. ते जाऊस्तोर गोंधळ घालू. एरवी गप्प बसणारे लेकर पाहुणे घरी आले रे बाबा असे गोंधळ करतात. इतका काय असतं, त्यांनी शांत राहणं हेच त्यांचे उपकार. तसं इंद्रदेवाला वाटलं की माझ्या गादी करता कदाचित तप असेल का, म्हणून इंद्राला संशय आला आणि इंद्राने कामदेवाला बोलवलं. म्हणाले कामदेवा जा आणि त्या नारदाच्या तपाचा भंग करा. मग निघाले कामदेव. आता कामदेव म्हटले देवा कशाला मला असं तप भंग करा, वाईट कामाला का बोलवता, कधीतरी चांगले कामही सांगत जा ना. कामदेवाला इंद्र काय म्हणाले बाबा सांगायला सांगितलं असतं पण एवढे वेळेस ऐका. मग कामदेव निघाले. एकटे निघाले का नाही, त्यांची टीम आहे. कोण कोण आहे त्यांच्या टीम मध्ये? एक पहिली गोष्ट वसंत ऋतू. कामदेवाचा ऋतू वसंत आहे बघा तुम्ही. आणि म्हणून जास्तीत जास्त लग्नाचे मुहूर्त सुद्धा वसंत ऋतूतच असतात. आता एकही मुहूर्त नाही, पण ते उगी काढलेले आहेत सवडशास्त्र म्हणून सध्या बरं का. आता जे लग्न व्हायलेत हे सवडशास्त्राचे लग्न आहेत. पंचांगातही दिलेत. पंचांग करणाऱ्यांना, पंचांग तयार करणाऱ्याला माहिती आहे जर नाही द्यावे तर हे कधीही करायलेत, त्याच्यापेक्षा द्या मुहूर्त. नाही तर चातुर्मासात लग्न होत होते का पहिले सांगा मला तुम्ही. विठ्ठल 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 सांगितलं. वसंत ऋतू. अजून काय? वारा तसा सुंदर. कामदेव निज माया बसंत निरमयवो शीतल मंद सुगंधित सुरभी बहवो. सोबत कोण आहे? संगले ही सुरनारी प्रवीणा. सोबत अप्सरा घेतल्या. कोण आहेत? रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, मेनका सगळ्या घेतल्या सोबत. अजून कोण आहे? गायन करायला गंधर्व आहेत. चांगलं ऐकायला कानावरही आलं पाहिजे, मंजूळ गायन पाहिजे, वातावरण तयार होतं.
आता भसाड्या आवाजातलं गायन असेल तर काय वातावरण व्हायचंय? हा, फक्त वातच व्हायचं माणसाला. वातावरण व्हायला आवाज चांगला लागतो, गायन करायला गंधर्व. वा, ही सगळी मंडळी आली, वाद्य काम करणारे सोबत आले. मग त्यांनी सुरू केलं गीतम नृत्यमच, सगळं त्यांचं. आणि मग नारदजीला भुलवायचंय त्यांच्या आसपास, त्या समोर नाचायला लागल्या, अप्सरा देवांगणा, सगळं सुरू झालं खेळ त्यांचा. बराच वेळ झाला पण नारदाला काही परिणाम नाही. नारद जशाच तसे ध्यान लावलेले, डोळे बंदच आहेत, आपल्या समाधीच्या अवस्थेमध्येच आहेत, काही फरक नाही. किती वेळ गेला, शेवटी कामदेवानी आपल्या हातामध्ये फुलाचा धनुष्यबाण घेतला. कामदेवाचा धनुष्य फुलाचा आहे. कशाचा आहे? काय असतं, काही बंधनं फार अवघड असावी लागतात असं नाही. ह्या मोठ्या साखळ दंडाने बांधलं म्हणजेच माणूस बंधनात अडकतो असं नाही हो. काही बंधनं दिसतही नाहीत पण ते इतके नाजूक असतात की ते तोडूच शकत नाही. कुचंबो केसर नेदित, जसा भुंगा लाकूड फोडून पलीकडे जातो पण कमळाची कोमल पंखुडी फोडू शकत नाही. बरोबर. गोबी भ्रमरा सोमन, गोबी भ्रमरा सोमन, गोबी भ्रमरा सोमन, गोबी भ्रमरा सोमन, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही काचा गुमान, नाही काचा गुमान. हो गोबी भ्रमरा सुमन, गोबी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. काही बंधन कठीण असतात. कामदेवाचा बाण फुलाचा दिसायला पण त्याच्या बाणासमोर बडे बडे घायाळ होतात. 5 बाण आहेत त्याच्यावर, धनुष्य फुलाचा आणि 5 बाण आहेत. त्या बाणाचे नाव आहे का? तापन, दीपन, उद्दीपन, परिपीडन आणि क्षपन. 5ही बाणाचा प्रयोग केला आणि पण काही नारदावर परिणाम नाही. कामदेव शेवटी हारले. म्हटले आपल्याच्याने यांचा तपोभंग होत नाही. आपला सगळा बस्ता बांधला, निघाले परत. काही नाही म्हटलं, थांबायचं नाही. पॅकअप पॅकअप पॅकअप. चला सगळे, त्या अप्सरा, ते गंधर्व, ते गायनकार, ते वाद्यकार, सगळी मंडळी तिथून निघून गेले. ते दूर जाताना नारदांनी डोळे उघडले आणि पाहिलं. म्हणाले वा, गेले वाटतं, बरं झालं गेले. माझा तपोभंग करायला आले होते, गेले. चला वा वा, कामाला जिंकलं मी. कोणाला जिंकलं? कामाला जिंकलं. कुणी? मी. हे मी आलं. मी. सगळ्यात वाईट काय असेल परमार्थामध्ये? नवला अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, गळ्यालाच धरते ते नाना संकटी. नारदाने विचार केला, आता कुणाला जाऊन सांगाव गडे मी काम जिंकलं म्हणून? ह्याच्या आधी कुणी जिंकला होता म्हणले? हा, महादेवाने जाळला होता म्हणले 3रा डोळा उघडून. चला महादेवाकडे. आले कैलासावर. नारायण हरी नारायण हरी असा विण्याचा झनत्कार, चिपळ्यांचा खनखराट. आले नारदजी. आता महादेव पार्वती बसलेले. ते महादेव आहेत ते. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. महादेवाने डोळे उघडून बघितलं. नारदजी या या, बरं झालं आलात. काय म्हणणं आहे? म्हटले काही नाही देवा, तुम्हाला तरी काम जाळावा लागला, मी तर जिंकला. वा वा म्हणले नारदजी, अभिनंदन. पार्वतीला सांगितलं, आंबे जी हार आणा, पुष्पगुच्छ आणा, शाल घेऊन या, नारदाचा सत्कार केला हो कैलासावर. सगळ्या गणांनी टाळ्या वाजवल्या, नंदी सहित आनंद, सगळ्यांना खुशी. वा म्हणले नारदजी जरा इकडे या. म्हणले देवा काय? इकडे जवळ तरी या. म्हणजे काय? असं करा, एक विनंती आहे. म्हणले काय? तुम्ही काम जिंकलंय, मला सांगितलं काय अडचण नाही. म्हणले माझं कसं आहे, मी भोळा माणूस आहे, शिव भोळा, मला काय अडचण नाही. मला काय, पण कसं आहे, तुम्ही वैकुंठात जाऊन भगवान विष्णूला सांगू नका बरं का. हे सांगू नका. नका म्हणल्यावर तर माणसाला इतकं सांगावं वाटते.
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रचार करायचा असला ना, त्याला एक संपुट जोडा. तुम्हाला म्हणून सांगितले, कुणाला म्हणू नका. सगळ्या गावाला कडी येते. पुन्हा त्या तार पोल सारखं काम आहे, ह्या पोलून त्या पोलवर. आणि प्रत्येक जण म्हणते कुणाला म्हणू नका. त्या म्हणून नकामध्ये सगळ्याला माहित होतंय लय अवघड काम आहे. आता नारदाला वाटलं बहुतेक महादेवाला माझं मोठेपण देखवना झाले. खेड्यात एक म्हण आहे, देखवनापणी. आमचं असं होत नव्हतं हो, पण कसं आहे काही जणांनी असं केलं का, बघवत नव्हतं म्हणून. नारदाला वाटलं भगवान विष्णूला तर सांगायलाच पाहिजे, आले वैकुंठात नारायण हरी. आता हे बाबा काही भोळे नाहीत. चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुटा सकळा मनी, धन्य तुची विठोबा. लक्ष्मीला सांगितलं, नारदजी आले, लक्ष्मी ओवाळायला ताट घ्या. लक्ष्मीनं नारदाला ओवाळलं. म्हणले देवा कळलंच असेल. म्हणले काय, मी काम जिंकलं ना देवा. असं का, नाही नाही जरा उशिरा सांगितलं. म्हणले लोक तुमचं नाव घेऊन काम जिंकायले, तुम्ही काय साधे आहेत का. इतकं फुगविलं. आता काय जास्त फुगविलं ना की टायर फुटत असत. काय हे स्तुती करायला, आता भगवंत एवढी स्तुती कोणाला करता येईल मला सांगा ना. स्तुती प्रिय होणारा हा, लोकांना आवडते स्तुती. नारद खुश झाले. बरं म्हणले नारदजी एक काम करा, असं डाव्या हाताच्या रस्त्याने जा. म्हणले इथून एक थोडंसं माझं काम आहे. म्हणले काय, काही नाही नुसता फेरफटका मारून या. म्हणले देवा सांगा ना काम. म्हणले काम काहीच नाही, नुसतं जाऊन या, हेच काम आहे. गेले डाव्या हाताच्या रस्त्याने नारदजी. जाऊन बघितलं तर थोडं 10-20 पावलं चालले कीच वैकुंठ एकदम संपलं, नीटच पृथ्वीवर. म्हणले कस काय आलो गडे इथे. म्हणले असेल काहीतरी देवाचं. आले पृथ्वीवर, बघितलं तर भव्य अशी नगरी, सोन्याची नगरी, चमचम चमकायलेले महलच्या महल, सुंदर अशा सडका, मध्ये चौक सजवलेले, कुणी त्या माळा बांधायले, कुणी पट्टे बांधायले, कुणी झिरमाळे बांधायले, कुणी तोरणं बांधायले. विचारलं काय सुरू आहे पोरांनो. म्हणले नारदजी आमच्या ह्या नगरीचा राजा शिलनिधी नावाचा, त्याची एक कन्या आहे, तिचं नाव विश्वमोहिनी, तिचा स्वयंवर आहे उद्याच्याला, आणि त्या स्वयंवराची तयारी सुरू आहे. म्हणले राजा कुठं राहतो. म्हणजे समोरच राजमहल आहे, जा ना त्या महलामध्ये, तुम्ही नारद दिसतात. म्हणले हो, जा आमचा राजा खूप मोठा आहे, भेटायला जा. गेले नारदजी राजाकडे. शिलनिधी राजानं स्वागत केलं. या या महाराज या, बसा. नारदजी बसले. म्हणले काय म्हणतो राजा. काही नाही म्हणले, लेकीचा स्वयंवर आहे. म्हणले बरं, पण महाराज चिंता वाटते. कशाची. म्हणले लेकीला वर कसा मिळेल म्हणून चिंता वाटते. बरं म्हणले, मग काय म्हणणं आहे. म्हणले काही नाही, मी माझ्या लेकीला बोलवतो, तेवढं भविष्य सांगितलं तर बरं होईल. म्हणले बोलव की. हाक मारले, विश्वमोहिनी विश्वमोहिनी. हाक मारल्याबरोबर आली बाबा. इतकी सुंदर, नाव विश्वमोहिनी, ती खरंच होती. येऊन बसले नारदासमोर. म्हणले सांगा महाराज भविष्य. नारदांनी सांगितलं हात दाखवा. हात बघितला, हाताकडं बघितलं, आणि हाताकडं लक्ष कमी, चेहऱ्याकडं जास्त. नजरच खाली पडना नारदाची. तरी तिच्या वडिलांनी विचारलं होय ते सांगा की. हा म्हणले काय फार वा वा वा, तुझी कन्या खूप सुंदर आहे. म्हणले ते माहित आहे, माझी लेकच आहे. भविष्य सांगा ना. हा म्हणले ते होय, ते तुझी रूपलावण्याची खाणच. म्हणजे ते पाठ आहे हो मला. भविष्य सांगा. म्हणले भविष्य काय सांगू आता. म्हणले हिला नवरा कसा मिळेल हे सांगा. अच्छा नवरा होय, ज्याच्या गळ्यात नेहमी विना असतो, ज्याच्या हातामध्ये चिपळ्या असतात, काय, ज्याच्या मुखामध्ये नित्य नारायण नारायण असा उच्चार असतो, जो त्रैलोक्यामध्ये भ्रमण करतो, असा पती मिळेल. असा कोण. नारद. पण आता एवढं सांगून मी तिच्या बापाला कळलंच नसेल का. पण ते गप्पच बसलं, काही बोललंच नाही. म्हणले बरं झालं, सांगितलं की भविष्य. म्हणले हो हो. विश्वमोहिनी झालं. म्हणले तुझं जा बेटा. ती गेली उठून. ती गेली की मग म्हणले महाराज उद्या स्वयंवर आहे लेकीचं, येतं का आशीर्वाद द्यायला. म्हणले आशीर्वाद द्यायला काय, मी आल्याशिवाय स्वयंवरच होत नसते. नारदजी आले, पण रात्री झोप येईना नारदाला. चिंता. आता स्वयंवर म्हणजे स्वतःने वर निवडणे, जुनी प्रक्रिया आहे बरं का. आताच्या काळात असं काही नाहीये. कळ नाही तुम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. वाक्य नीट ऐका बरं. स्वयंवर. तिला मी आवडेल कसा. तिला मी आवडेल कसा. कोण विचार करतय. नारद. काय जिंकला होता. काम. हा खरंच का. बघा काय दशा झाली. ग्रंथ काढत बसले. आता त्या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे बरं का. सासऱ्याला काय आवडतं, सासूला काय आवडतं, मुलाच्या बरं का नीट ऐका, मेहुण्यांना काय आवडतं, म्हणजे होणाऱ्या जावयाबद्दलचं सांगितलंय.
बापाची इच्छा असते बाकी काही असो नाही तर नसो, पण माझी लेक उपाशी नाही मेली पाहिजे. बघा तुम्हाला पटते का? बघा शास्त्र सांगायला बरं का, त्याचा श्लोक आहे. आईला वाटतं बाकी काही असो किंवा नसो वागायला चांगला असावा, नाही तर लग्न झालं की सवतीच्या भीतीनं हिनं मरू नये. काय मेहुण्यांचं एकच म्हणणं असतं बाकी काही असो, पण 4 माणसात नाव घेतलं दाजीचं तर खाली मान घ्यायची वेळ येऊ नये. नीट चारित्र्यवान असावा. म्हणून बॅकग्राऊंड चेक मेहुणेच करतात फक्त. हे पोरं लय हुशार. ज्या गावात आपली बहीण द्यायची ना तिथं बरोबर त्यांचे मित्र असतात. कसं आहे रे ते पोरं असते का इकडं तिकडं बरं का. शेवटी मुलीला काय आवडतं? कन्यावर यते रूपम. म्हणले कमीत कमी दिसाय तरी बरा असावा, माझ्या जोडीला शोभावा. मुलीची इच्छा म्हणले सुंदर रूप पाहिजे म्हणले मुलीनं पसंत करण्यासाठी. पण सुंदर रूप आणू कुठून? आता ह्या जगात सगळ्यात सुंदर कोण आहे? भगवान विष्णू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवे शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे उतले सकळही, कासे सोनसळा पंघरे पाटोळा, घननीळ सावळा सकळ गे तुम्ही भागे केसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. आले वैकुंठात रात्रीच्या 2 वाजता, कारण हे वाचायला सापडायला 2 वाजले रात्रीचे. गेले वैकुंठात. देव झोपलेले, लक्ष्मी माता झोपलेल्या. आता उठवायचं कसं? वैकुंठात गेले हळूच मध्ये ठेवा ठेवा ठेवा. देवाला जागारी. देव इकडे इकडे बघायत. नारदजी काय इकडे या इकडे. म्हणले तुम्हीच या की. बोला नाही नाही लक्ष्मी मातेला झोपू द्या म्हणजे, त्यांना कशाला उठवायचं? तुमच्याकडे प्रायव्हेट काम आहे. म्हणले मोठ्यानं बोल. नाही नाही जरा वेगळे इकडे या. आणि काय? म्हणले काय नाही देवा, 1 दिवस तुमचं रूप किरायानं देता का? 1 दिवस? म्हणजे काय नारदजी तुम्ही किराया वगैरे घेत असतात का? आता जवळच्या माणसाला भाडं असते. आता समजा आटू निघाला पाठीहून आपला इथं यायला. आता आपला सखा मित्र आहे, उतरताना म्हणायचं का 10 रुपये? कसं नसतं. तुम्ही इतके प्रेमाचे भक्त माझे, मी कसं घेईन किराया वगैरे? काय नाही. पण तेव्हा म्हणले असलं भारी रूप द्या ना, तुमचं सगळ्यात सुंदर जे असेल. म्हणले नारदजी कशासाठी पाहिजे? म्हणजे तेव्हा लग्न करायचे, तिनं मला पसंत केलं पाहिजे म्हणून मी बेजार आहे. हो पसंतीचं? अच्छा अच्छा लक्षात आलं. म्हणले हो ठीक आहे, काही नाही, तुमचं हित होईल असं रूप देतो म्हणे. जावा. नारदजी आले की खुशच. आता सकाळी उठलं की विष्णू रूपात. काय विषय आहे? सगळं रूप विष्णूचं. आले बाबा. आता 10 वाजता स्वयंवर सुरू होणार होतं सकाळून, हे 7 वाजताच आले. म्हणजे 17:11 आधीच. काय सांगावं, घाई त्यांना झालेली, उत्सुकता. कधी होईल कधी होईल कधी होईल. बघा तुम्ही काही काही पोरांना लग्नाची लय उत्सुकता असते. ते बोलून दाखवित नाहीत, पण त्यांनी सगळं नियोजन केलेलं असते. त्याला म्हणलं का नाही लग्न करायचं? नाही तसं काय नाही, आता पप्पाच्याच मनावर आहे. मग काय काय करतो सध्या? काय नाही, आपल्याला केलंच तर मग इथं नाही करायचं, डेस्टिनेशन. म्हणजे त्याचं सगळं ठरलेलं आहे डोक्यात, फक्त ते दाखवत नाहीत. असे असतात काय काय. आता हे नारदजी आले, झालं स्वयंवराला सुरुवात झाली. 10 वाजता शिलनिधी राजा आला, त्याची कन्या आली, देशोदेशीचे राजे आले, प्रधान आले, मंत्री आले. सुरू झाला स्वयंवर. विश्वमोहिनी हातात हार घेऊन आली तिकडनं, की नारदाला वाटलं आता इकडून येते का इकडून येते. सगळे उमेदवार उभे राहिले. नारदजी उमेदवाराच्या यादीत उभे. इकडून येते म्हणून कळालं की इकडे येऊन उभे राहिले. पुन्हा कळलं तिकडून येते, पळतच तिकडच्या कडावर. कारण आलो की मी दिसावा आधी, माझ्या आधी दुसऱ्याचा नंबर लागून आहे. मग ती आली तिकडून हार घेऊन. आल्यानंतर 1-2 बघितले, तिसऱ्यांदा नारद दिसले. असं बघितलं तिने जरा, अजून थोडा वेळ बघितलं, असा झटका दिला आणि गेली पुढं. काय त्रास झाला म्हणता, काय पोळलं म्हणताल हृदयात. हा ते लयच वाईट अनुभव होता नारदाचा. नारदाचा म्हणाले बरं का, मी उगद लावून घेऊ नका ताप डोक्याला, असे अनुभव असू शकतात. अहो रिजेक्ट म्हणजे काय सोपं आहे का? पचवीनं सोपं थोडी. नारदजीला असा राग आला. बाजूचे 1-2 हसायलेत ख्या 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 करून. म्हणले का हसायलात रे? म्हणले काय कमाल आहे राव, असल्या विश्वमोहिनीच्या स्वयंवर मध्ये यायचं तर नीट तोंड तरी बघा वर्षात.
म्हणजे काय झालंय मला, माझ्यासारखं सुंदर कोण आहे? गेले आरशात बघितलं तर काय, सगळं शरीर भगवान विष्णूचं, हात पाय सगळं, पण तोंड माकडाचं. अर म्हणले हूं करून जाईल, नाही तर काय करील, तिचं काय चुकलं म्हणले, मला धोका दिला. आणि ते बी जिथं भरोसा होता तिथूनच भरोश्याच्या मशीनी. हा आता काय करता इलाज नाही. गेले असला तन 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 करीत गेले वैकुंठात. ए भगवान विष्णू बाहेर निघ. रात्री देवा करीत आता कसलं बोल आले बाहेर भगवान विष्णू. काय झालं काय झालं काय झालं? काय राव एवढी फजिती, इतका अपमान, जन्मात येऊन तेवढंच एक करायचं होतं. काय ते हो स्वयंवर, आणि तीच घालविली तुम्ही, काय कमाले. आणि ते नारदजी येताना बघितलं, ते विश्वमोहन नावाचा कोणीतरी आला होता, तिनं त्याला घातला हरण, लागलं लग्न नारदाच्या डोळ्यासमोर. मग तर नारद रडायच लागले, म्हणजे देवा काय पद्धत आहे, तिथंच तर मन होतं, तिथंच तर जीव आमका. ते बाकीचं घ्या समजून, नव्या पिढीला लय लवकर कळते. काय सांगा नारद, देवा तुम्ही मला स्त्रीचा वियोग दिलाय, दुःख दिले, मी श्राप देतो तुम्हाला, तुम्ही सुद्धा 6 महिने का नाही लक्ष्मी तुमच्याजवळ राहायची नाही तुमची. मग ते राम अवतारात खरा ठरला श्राप. सीता 6 महिने कुठं होती? रावणाच्या लंकेत. काय आणि भगवंत इकडे रडत फिरत होते. ते नारदाचा श्राप. म्हणले ते मान्य आहे, मान्य आहे मला, पण म्हणले तुम्ही विश्वमोहिनी पाहिजे म्हणतात, ते आहे कुठं? म्हणले झालं लग्न. विश्वमोहन कुठं आहे? म्हणले झालं लग्न. नगरी कुठं आहे? म्हणले ते पृथ्वीवर आहे. आपण आहे कुठं? देवाने आपली माया काढून घेतली. नारदाने बघितलं तर ती नगरी खोटी होती, ती विश्वमोहिनी कुणी नव्हती, ते शिलनिधी राजा कुणी नव्हता, काहीच नाही, सगळी माया होती. ते गावच नव्हतं तर बाकीचे कुठून येतील? नारदजी म्हणले देवा हे खोटं होतं? म्हणले हो. मग हे मला जे झालं ते म्हणले तो भ्रम होता, काहीच नाही, ना विश्वमोहिनी, ना तिचा बाप, ना तिचं स्वयंवर, ना तिचं लग्न, सगळंच खोटं आहे ना, सर्व मिथ्या एव एतत्. नारदजी म्हणले देवा पण माझ्यासोबत असा खेळ खेळला कशामुळे तुम्ही? म्हणले काय नाही, तुम्हाला एक रोग झालता, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी. म्हणले रोग कोणता झाला होता? अहंकार. मी काम जिंकला. आणलं का नाही तुम्हाला जागेवर? म्हणले देवा मग आल्या आल्या म्हणायचं की नारदा गर्व धरू नको. म्हणले तवा तुम्ही ऐकण्याच्या स्थितीत होता का? कारण अहंकाराचा असं आहे, जेव्हा येतो तेव्हा कळत नाही, आणि जेव्हा कळतो तेव्हा उरत नाही. काय? जेव्हा कळतो तेव्हा उरत नाही, आणि जेव्हा येतो तेव्हा तो कळतच नाही. हे विकार गेले तर संतपण आहे. संतपण काय बाजारात मांडून ठेवलं का विकत आणायला? नाही संतपण मिळत आहे हाती, नाही संतपण मिळत आहे हाती, नाही संतपण मिळत आहे हाती, नाही संतपण मिळत आहे हाती. हिंडता कपाटी राणी वाणी, हिंडता कपाटी राणी वाणी, नये मोल देता धनाची राशी, नये मोल देता धनाची राशी. हिंडता कपाटी राणी वाणी, हिंडता कपाटी राणी वाणी, नये मोल देता धनाची राशी, नये मोल देता धनाची राशी. विठोबा रखुमाये हे संतपन मिळत हे हाटी. हाट शब्दाचा अर्थ आहे बाजार, बरं का. आपण जुन्या भाषेमध्ये एखादा माणूस बाजाराला निघाला की त्यांची चर्चा असायची, चला जरा बाजार हाट करून येऊ. बाजार हाट शब्दाचा अर्थ बाजार असाच आहे बरं. हाट म्हणजे बाजारात मांडून ठेवलेलं आहे का संतपण विकायला? ते विकत घेता येईल का? बाजारात मिळणारी काही गोष्टी बाजारात मिळतात, पण काही गोष्टी बाजारात मिळत नाहीत. उदाहरण सांगतो,
गादी बाजारात मिळते, पलंग मिळतो, उशी मिळते, पण झोप शांत लागणं हे मिळतं का? नाही मिळू शकत. बाजारात मिळणारी गोष्ट आहे का? बाजारामध्ये माणसं भाड्याने मिळतील, किरायाने मिळतील, माणसं काय रडायला मिळतील, हसायला मिळतील, पण मायबाप मिळतील का? बाजारात बोला ना, शक्यच नाही. काही गोष्टी मिळणाऱ्या नसतात. खरं सांगू तुम्हाला, बाजारामध्ये तुमचे मित्र म्हणून 10 माणसं उभे राहतील पैसे दिल्यावर, पण खरा मित्र पैसे देऊन बाजारात विकत मिळतो? मिळतो का सांगा? मिळतच नाही. पुस्तकं कितीही मिळतील, पण ज्ञान मिळेल का? आणि जर पुस्तकच आणल्यावर ज्ञान होत असतं तर दुकानदारा एवढा ज्ञानी कोण झाला असता पुस्तकाच्या? असं नसतं. अभ्यास ही वेगळी गोष्ट आहे, चिंतन ही वेगळी गोष्ट आहे, तप ही वेगळी गोष्ट आहे. क्रियायोग म्हटलंय त्याला महर्षी पतंजलीने. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिन्हीच्या संयुक्त स्थितीचं नाव आहे क्रियायोग. लक्षात ठेवा. आणि या क्रियायोगाद्वारा आपल्याला पुढे जाता येतं. बाजारात मिळणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. बरं, काही माणसं म्हणले असं काय रानावनात फिरून मिळतं का? नाही मिळत संतत. हिंडता कपाटी. कपाट म्हणजे काय सांगतो? कपाट म्हणजे एखाद्या पर्वताच्या खाली जर नदी वाहत असली, आता वर पर्वत आहे आणि पर्वताच्या तळाला नदी वाहते, तर नदीच्या वर निघाल्यावर असा एखादा मध्ये पडलेला बोगदा किंवा जरा मध्ये खचून गेलेलं पर्वताचं रान असं गुहेसारखं तयार झालं, त्याचं नाव काय? कपाट. त्याचं नाव कपाट. बरेचसे ऋषीमुनी तशा ठिकाणी तपाला बसायचे पूर्वीच्या काळी, म्हणून त्याला कपाट ही संज्ञा आहे. तपस्थली हे कपाट. हा कपाट. मग ते कपाट राहिलं तिकडं, पण आता घरातही आपल्या कपाट असतात, ते वेगळे. बरं, ते त्याच कपाटाचं प्रतिरूप आहे. आपोआप डोंगरमधून खचून गेला, गुहेसारखं तयार झालं, मध्ये बसायसारखी जागा झाली, नदीच्या वर, पर्वताच्या खाली, मध्यभागी, अशाला कपाट म्हणतात. बरं, मग ती कपाटं घराच्या भिंतीलाही आली, घरातही आली, ते कपाटं वेगळी. रानावनात आहे का? ती काय वनस्पती आहे का एखादी? मला सांगा. आता सराट्याचे काटे रानात गेल्यावर सापडतील की नाही? कुंदा. कुंदा माहिती आहे? पूर्वीची एक म्हण आहे बघा, रानात जाऊन काय कुंदा खोदायचा का? कुंदा सापडतो की नाही रानात? बरं, जाऊ द्या. मी अजून विचारतो तुम्हाला, शतावरी नावाची वनस्पती आहे, रानात सापडेल की नाही? आपल्या जवळपास नसेल, पण शोधली तर सापडते, है की नाही? एक कुटकी नावाची वनस्पती आहे. काय नाव आहे तिचं? कुटकी. आपल्याकडे नाही, पण हिमालयात पुष्कळ मिळते, पुष्कळ आहे. आता आम्ही मागे महिनाभर बद्रीनाथला होतो, तर तिथे पुष्कळ असे कुटकीचे झाडं होते, काहीच नाही विषय. आपल्याकडे मिळतच नाही, पण रानावनात फिरलं तर न मिळणाऱ्या गोष्टी मिळतात. पण संत पण काही रानावनात मिळणार आहे का? ते काही वनस्पती आहे का? झाड आहे का? बरं, तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे पुष्कळ धन आहे, धन देऊन मिळेल का हो? नये धन देता धनाची राशी, नये मोल 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 देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळी ते, नाही ते आकाशी पाताळी ते, नये मोल देता धनाची राशी, नये मोल देता धनाची राशी. विकत मिळत नाही संतत्व. तसं असतं तर जगात सगळ्यात श्रेष्ठ संत झाला असता कुबेर. कारण कुबेरा एवढं धन कुणाकडे सांगा ना? 8.5 निधी धनाचा मालक कोण आहे? कुबेर आहे. 8.5 निधीचा. आणि अर्धा निधी धनामध्ये सगळं जग आहे. कारण सगळं मिळून धन किती आहे? 9 निधी आहे की नाही? शेवटी गणितातला शेवटचा अंक काय? एन म्हणजे इन्फिनिटी. पण इन्फिनिटी म्हणजे काय? त्यालाच आमच्या शास्त्रामध्ये नवनिधी असं म्हटलेलं आहे. शेवटचा अंक कोणता आहे हो? 1 ते 10 आहे की नाही? शेवटचा अंक 9.
9च्या पुढे अंक आहे का? 0 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक. 0 पासून सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9च्या पुढे अंक नाही म्हणून नवनिधी असं म्हटलंय. ते इन्फिनिटीचंच वर्णन आहे, ते अनंतत्वाचंच वर्णन आहे बरं का. नवनिधी म्हणजे त्याच्या 8.5 निधी धनाचा मालक कुबेर आहे. कुबेर हा भगवंताच्या संपत्तीचा रक्षक आहे, मालक नाही बरं, रक्षक आहे. कुबेरो धन रक्षक धन पालक असं म्हटलंय. नास्ति धन स्वामीनः. स्वामी एकच आहे. स्वामी एक माझा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा आनंददाता. नामदेवराय म्हणतात स्वामी तोच आहे, भगवंतच आहे. पण रक्षक म्हणून कसं असतं, मालकाला सगळं बघणं होत नाही, मग मॅनेजर असतात, सीओ असतात. तसं कुबेराचं काम तेवढंच आहे. कुबेर संत होऊ शकत नाही का? कारण धन देण्याने संतत्व येत नाही. नये मोल देता धनाची आराशी. बरं, आकाश पाताळात शोधलं म्हणजे संतत्व सापडतं का? अजिबात नाही. आता आजकाल स्पेस क्राफ्ट निघालेत, तुम्ही अवकाशात जाऊ शकता, अंतराळयान घेऊन जाऊ शकता. आता चंद्रयान गेलंच होतं आपलं, ह्या वर्षातलीच घटना आहे. भारताने चंद्रयान पाठवलं होतं की नाही, प्रज्ञान रोवरमध्ये. तिथं जाऊन त्याने ठसा उमटून आले. आपल्या भारताचं अशोक स्तंभाचं चित्र चंद्रावर त्याने उमटवून आले. आता ते टिकतं का नाही तो विषय वेगळा, पण करायचा तेवढा पराक्रम झाला. स्पेस क्राफ्ट आहेत, आपल्याला जायचं असेल बाहेर कुठं चंद्रावर मंगळावर. आता पण तिकडं गेलं तरी सापडेल का? नाही, अजिबात नाही. पाताळात गेलं तरी आता विज्ञानवाद्यांनी तेही करून बघितलं. खूप असे खोल त्यांनी होल घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याला काही मर्यादा आला. त्याच्या पुढे यंत्र चालू शकलं नाही, कारण मध्ये इतकी उष्णता पृथ्वीमध्ये सापडली की ते यंत्रमध्ये जाऊच शकलं नाही शेवटी. अशी ती स्थिती आहे. पण तिकडेही काही संतत्व मिळण्याचा संभव नाही. नाही ते आकाशे पाताळी ते. मग मिळूच शकत नाही का? अलभ्यच आहे का? नाही नाही नाही, असं नाही. जे संत झाले ते आपल्यासारख्या माणसाच्याच रूपात अगोदर होते बरं का. पण ज्या पदाला पोचले ते पद कोणतं आहे? ज्ञानोबराय सांगतात ते चालते ज्ञानाचे बिंब. जरा हात राहू द्या, थोडं ताकद द्या. तयाचे हवयव हे सुखाचे कोंब. बस एवढंच. एर माणूस पण हे भांब लौकिक भागू, तो पाषाणा माझी परिसू, रसा माझी सिद्धरसू, मनुष्याकृती अंशु तो माझाची जाण. अहो, भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य झाले. 18व्या अध्यायात ज्ञानोबराय म्हणतात संभूती जेने संभवे, विश्रांती जेथ विसवे, अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया, ती निजात्मपदी चारावो, होवो निठा कसी अव्ययो. अविनाशी आत्मपदाची प्राप्ती झाली, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली त्या संतांना. पण मुळात ते माणसाच्या स्वरूपात आले होते की नाही? त्यांनाही 24च तास होते भक्ती करायला, अभ्यास करायला, चिंतन करायला. का त्यांचा दिवस 27 तासाचा होता का? सांगा ना. आपला 24 तासाचा, त्यांचाही 24 तासाचाच होता. अहो, आपल्याला तरी 100 वर्ष आयुष्य सांगितलंय. किती संतांचं किती कमी आयुष्य बघा. माझे तुकोबराय 40 वर्षात वैकुंठगमन करतात, माझे ज्ञानोबराय 22 वर्षात समाधी घेतात. मग म्हणाले तेवढ्यात होतं का संतत्व? नाही. मागा बहुता जन्मी हे चिकरिता आलो आम्ही, काय भवतापश्रमे दुःखे शिनले निवत्या. संतांची जन्मजन्मांतराची साधना आहे, पण सफल झाली तेव्हा ते संतपदाला प्राप्त झाले. अहो, हे विकार घालवायचे, भगवंताशी समर्पित व्हायचे. नाही नाही, आपली जीवदशा गेल्याशिवाय, आपल्या मूळ स्वरूपात आल्याशिवाय संतत्व कसं मिळेल? तुका म्हणे मिळे जेवाची ये साठी, तुका म्हणे मिळे जेवाची ये साठी, तुका म्हणे मिळे जीवाची ये साठी, तुका म्हणे मिळे जीवाची ये साठी. नाही तरी गोष्टी बोलून नये, नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलून, नाही तरी गोष्टी बोलू नये, बोलू नये, बोलू नये. नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही
गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची नये मोल देता धनाची नाही तरी गोष्टी बोलू नये, नाही तरी गोष्टी बोलू नये. नये मोल देता धनाची राशी, नये मोल देता धनाची राशी. नाही ते आकाशी पाताळी ते नाही ते आकाशी पाताळी ते, नाही ते आकाशी नाही नाही ते आकाशी पाताळी ते पाताळी ते पाताळी ते पाताळी 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 ते नाही ते आकाशी. नाही ते आकाशी पाताळी ते बोला. नाही ते आकाशे पाताळे ते, नाही ते आकाशे, नाही ते आकाशे पाताळे ते, नाही ते नाही ते आकाशे, नाही ते आकाशी पाताळी ते, नाही